आता पुढचा भाग आहे अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स इन दिस फर्स्ट स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे. बघा, 2a बार हॅज द सेम डायरेक्शन ॲज a बार बट इज ट्वाइस ॲज अलॉंग a बार. म्हणजे समजा एक वेक्टर a बार असेल आणि त्याला जर k ने मल्टिप्लाय केलेला असेल तर k इंटू a बार याला काय म्हणणार, द स्केलर मल्टिपल ऑफ a बार. इफ a बार इज एनी वेक्टर अँड k इज अ स्केलर देन द वेक्टर k इंटू a बार इज द स्केलर मल्टिपल. बघा इथे नोट दिलेला आहे, नोट बघूया आपण. फर्स्ट इज इफ k इक्वल टू 0 देन k इंटू a बार इक्वल टू 0. हे सर्व मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवणार आहे. ॲडिशन ऑफ 2 वेक्टर्स हा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मी पाठवणार आहे. नेक्स्ट माझा व्हिडिओ त्यामध्ये ॲडिशन ऑफ 2 वेक्टर्स असणार आहे. ॲडिशन ऑफ 2 इफ a बार अँड b बार आर एनी 2 वेक्टर्स देन ॲडिशन इज डिनोटेड बाय a बार प्लस b बार. आता ॲडिशन करण्यासाठी 2 लॉज आहेत. फर्स्ट इज पॅरलोग्राम लॉ अँड द सेकंड इज ट्रायंगल लॉ. There are 2 laws for addition of vectors. Now subtraction of vectors. If a bar and b bar are 2 vectors, then a bar minus b bar equal to a bar plus minus b bar, where minus b bar is the negative of vector b bar, is called as the negative of vectors a bar minus b bar. It is the subtraction of vectors. See the note, read this note carefully. नाव द इम्पॉर्टंट. आता 6व्या याच्यापासून 6वा जो नोट आहे इथून महत्त्वाचा आहे. बघा 6वी नोट जी आहे वरचे तुम्ही वाचा, लक्षात येतील. 6वी नोट आहे यामध्ये ए बार प्लस बी बार इक्वल टू बी बार प्लस सी बार. जसं आपण याच्यामध्ये लॉजिकमध्ये पाहिला होता पी ऑर क्यू इक्वल टू क्यू ऑर पी. कम्युटेटिव्ह लॉ म्हणतात याला. अल्जेब्रामध्ये 2 + 3 इक्वल टू 2 + 3 इक्वल टू 5, 3 + 2 इज ऑल्सो 5. त्याप्रमाणे इथे येणार ए बार प्लस बी बार इक्वल टू बी बार प्लस ए बार. नेक्स्ट इज ए बार प्लस बी बार प्लस सी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. म्हणजे इथे यामध्ये अगोदर ए बार आणि बी बारची ॲडिशन घेतली आणि या राईट हँड साईडमध्ये बी बार आणि सी बार यांची ॲडिशन घेतली, प्लस सी बार केला इथे, प्लस यामध्ये ए बार मिळवला. तर ह्याला म्हणतात असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, दोन्ही सेम येतील. नेक्स्ट आहे ए बार प्लस 0 बार इक्वल टू ए बार. जसं 2 + 0 इक्वल टू 2 त्याप्रमाणे ए बार प्लस 0 बार इक्वल टू ए बार. 0 बारला काय म्हणतात, ॲडिटिव्ह आयडेंटिटी. देन नेक्स्ट इज ए बार प्लस मायनस ए बार, म्हणजेच ए बार मायनस ए बार. ए बार मायनस ए बार इक्वल टू 0 बार, वेअर मायनस ए बार इज ॲडिटिव्ह इनवर्स. नेक्स्ट इज इफ ए बार अँड बी बार आर 2 वेक्टर्स and m and n are scalars, then we can write first is m plus n into a bar. मग काय होणार, m into a bar plus n into a bar मल्टिप्लाय होणार. सेकंड आहे m into a bar plus b bar इक्वल टू काय होणार, m a bar plus m b bar. आणि थर्ड आहे m n into a bar. मग या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आहे m n into a bar असं लिहिता येईल. किंवा एम एन जो आहे तो अल्टरनेट आपल्याला रिव्हर्स करता येईल, एम एनच्या जागी एन एम इंटू ए बार असंही लिहिता येईल. नेक्स्ट इज ए बार प्लस बी बार लेस दॅन ऑर इक्वल टू ए बार प्लस बी बार. दिस इज नोन ॲज ट्रायंगल इनइक्वॅलिटी. फक्त लक्षात ठेवा. नेक्स्ट इज एनी 2 वेक्टर्स ए बार अँड बी बार डिटर्मिन अ प्लेन अँड वेक्टर्स ए बार प्लस बी बार and a bar minus b bar lie in the same plane. ॲक्टिव्हिटी सोडवायचा आहे सगळ्यांनी. ॲक्टिव्हिटी 2 जो आहे बघा, क्यू आर प्लस आर एस. फर्स्ट ॲक्टिव्हिटी बघा, क्यू आर प्लस आर एस. क्यू आर तुम्ही डायरेक्शन द्या, त्याला बाण करा, त्याला ॲरो दाखवा. क्यू आर प्लस आर एस. क्यू आर प्लस आर एस यांची ॲडिशन येणार म्हणजे क्यू एस बार येणार. इथे काय लिहिणार आपण, क्यू एस बार म्हणून लिहिणार. सेकंड आहे पी क्यू प्लस क्यू आर. पी क्यू बार प्लस क्यू आर बार. डायरेक्शन द्या त्याला.
पी क्यू बार प्लस क्यू आर बार म्हणजेच काय येणार पी आर बार. ट्रायंगल लॉ येणार, ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन. इट इज इक्वल टू इथे ब्रॅकेट इथे काय लिहिणार आपण चौकटीत पी आर बार म्हणून. असे सगळे सॉल्व करा. पुढचे ॲक्टिव्हिटी 2 सॉल्व करायचं आहे सगळ्यांनी. आता पुढे जे आहे ते थेरम आहेत. थेरमचा मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे. थेरम 1 इज टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट स्केलर्स m and n such that ma बार प्लस nb बार इक्वल टू 0 बार. हे आपण प्रूव्ह करणार आहे. हा महत्त्वाचा थेरम आहे. मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो कोप्लेनर वेक्टर्स. कोप्लेनर, टू ऑर मोर वेक्टर्स आर कोप्लेनर इफ दे लाई इन द सेम प्लेन ऑर इन पॅरलल प्लेन्स. कोप्लेनर, आता जेव्हा दोनच वेक्टर्स असतात तेव्हा त्याला कोलिनियर म्हणतात. दोन वेक्टर्स असेल तर एकाच लाईनवर असतात. तर कोप्लेनर म्हणजे टू ऑर मोर वेक्टर्स, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर्स हे कोप्लेनर केव्हा म्हणता येतील, वेन दे लाई इन द सेम प्लेन ऑर इन पॅरलल प्लेन्स. जेव्हा ते एकाच प्लेनमध्ये असतील, इथे डायग्राम दाखवलेला आहे तुम्हाला, ते एकाच प्लेनमध्ये असतील किंवा त्या पॅरलल प्लेनमध्ये असतील तर अशा वेक्टरला म्हणणार आपण कोप्लेनर. बघा इथे काय सांगता येईल आपल्याला, ए बार, हे ए बार आणि बी बार आहेत, एका प्लेनमध्ये आहेत म्हणून याला आपण कोप्लेनर वेक्टर म्हणणार. त्यानंतर ए बार आणि सी बार, आता सी बार आणि डी बार हे सुद्धा कोप्लेनर आहेत. त्यानंतर ए बार बी बार सी बार डी बार हे सुद्धा कोप्लेनर आहेत कारण हे दोन्ही पॅरलल प्लेनमध्ये आहेत. पण इथे ई बार जो आहे तो परपेंडिक्युलर आहे, तो पॅरलल नाही आहे म्हणून इथे काय येणार ए बार अँड ई बार आर नॉन कोप्लेनर. ते कोप्लेनर येणार नाहीत. आलं का लक्षात? कोप्लेनर म्हणजे हे चारी जे आहेत ते कोप्लेनर येतील पण ई बार येणार नाही. पुढचा रिमार्क वाचा. त्यानंतर आपण आता जेवढे थेरम्स आहेत ते सगळे मी सेपरेट व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवणार आहे. पुढचा जो आहे तो हा रिमार्क बघा, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. बघा डेफिनेशन काय, इफ a1 बार a2 बार a3 बार आर n वेक्टर्स अँड m1 m2 m3 आर n स्केलर्स देन द वेक्टर m1 इंटू a1 बार, म्हणजे बघा इथे हे जर वेक्टर्स असतील आणि हे जर स्केलर्स असतील तर पहिला एलिमेंट टू पहिला एलिमेंट मल्टिप्लाय जर केला आपण m1 टू a1 बार प्लस m2 a2 बार प्लस m3 a3 बार प्लस प्लस कुठपर्यंत येणार शेवटपर्यंत mn प्लस an बार इज कॉल्ड लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. असं जेव्हा आपण स्केलर आणि वेक्टर यांचं प्रोडक्ट घेऊन जर ॲडिशन घेतलं आपण तर त्याला म्हणणार लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. हे सगळं पुढच्या थेरममध्ये आणि एक्झाम्पलमध्ये सगळं येणार बघा इथे. इफ ए बार अँड बी बार आर वेक्टर्स mn आर स्केलर्स देन द वेक्टर C bar equal to m a bar plus n b bar is called a linear combination of a bar and b bar. Then the vectors a bar b bar c bar are coplanar vectors. हे महत्त्वाचं आहे बघा. ते आता यावरून पुढचा थेरम आहे इथे बघा. आता पुढचा बघा, नेक्स्ट पार्ट इज वेक्टर इन 2 डायमेन्शन्स 2D. आपण 2D 3D तुम्ही पिक्चरच्या बाबतीत तुम्ही ऐकलेलं असेल 3D पिक्चर आहे. 3D पिक्चर तुम्ही फक्त नाव ऐकून आहात. 3D म्हणजे काय तर तिथे 3 डायमेन्शन्स असतात. मी वर्गात तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहे 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन कशाला म्हणणार आपण. तर तोच पार्ट इथे आहे वेक्टर इन 2 डायमेन्शन्स. म्हणजे आता इथे 2च डायमेन्शन्स असतील. मग इथे डायग्राम दाखवलेला आहे बघा, म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिस असतील. द प्लेन कवर्ड बाय किंवा स्पॅन्ड बाय नॉन कोलिनियर वेक्टर्स ए बार अँड बी बार इज हॅज सेम इनिशियल पॉईंट. दिस इज 2D स्पेस वेअर generators are a bar and b bar or its basis is in curly bracket a bar b bar. बघा इथे वेक्टर्स जे आहेत we define unit vectors I cap and j cap as om bar is equal to I cap and on bar is j cap.
इथे पॉईंट कसा असेल, दोनच यामध्ये कॉर्डिनेट्स असतील. आता 3, 4 आहे. 3, 4 हा पॉईंट जो आहे 3 इथे आहे, 4 इथे आहे, तो पॉईंट काय असेल 3, 4 असेल. आणि तो वेक्टर कसं लिहिणार आपण, OP बार. OP बार इज 3i + 4j. इथे दोनच डायमेन्शन्स आहेत म्हणून इथे 2 युनिट वेक्टर्स येतील, i कॅप आणि j कॅप. म्हणजे इथे वेक्टर काय येणार 3i + 4j एवढंच येईल. आता नेक्स्ट जो आहे तो 3Dचा आहे बा, 3 डायमेन्शन कोऑर्डिनेट सिस्टीम. आता यामध्ये एनी पॉइंट इन द प्लेन, here any point in the space is represented as an ordered pair AB. Any point in the plane is represented as an ordered pair AB, where AB are distances of the point from x-axis and y-axis. Now to locate a point in space, आता जेव्हा आपण स्पेसचा विचार करतो आपण तेव्हा तिथे 3 डायमेन्शन्स असतात. The 3 numbers are required. आपण हाताचं जर आपण बघितलं, आपण राईट हँड थंब रूलमध्ये तुम्ही बघितलेला होता वेक्टर्समध्ये, तर इथे बघा यामध्ये 3 डायमेन्शन्स आपल्याला लागणार, x, y अँड z आहे. सो वी नीड हिअर 3 कोऑर्डिनेट्स ॲक्सेस OX, OY अँड OZ. अँड टू डिटर्मिन अ पॉईंट इन द स्पेस वी नीड 3 प्लेन्स, 3 ॲक्सेस. एखादा पॉईंट जर आपल्याला स्पेसमध्ये जर दाखवायचं असेल तर आपल्याला 3 प्लेन्स लागणार, 3 ॲक्सेस लागणार, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. वी रिप्रेझेंट एनी पॉईंट इन स्पेस बाय अन ऑर्डर्ड ट्रिपलेट ABC ऑफ रिअल नंबर्स. नुसतं जेव्हा आपण AB म्हणतो तेव्हा एक्स आणि वाय ॲक्सिस असणार आहे, रिप्रेझेंटेशन असं येणार. पण जेव्हा आपण ABC म्हणणार तेव्हा असं रिप्रेझेंटेशन येणार, इन स्पेस येणार ABC. देर आर 3 ॲक्सेस. नाव O इज द ओरिजिन अँड 3 डायरेक्टेड लाईन्स थ्रू O दॅट आर परपेंडिक्युलर टू इच अदर आर दी कोऑर्डिनेट ॲक्सेस. मी याचं एक्सप्लेनेशन पुन्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट इन स्पेस. तर बघितलं आपण, आता हा जर O पॉईंट आहे, इथून काय येणार एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. तर एक्स आणि वाय इथे 2 ॲक्सिस जे आहेत याला म्हणणार XY प्लेन म्हणणार. वाय आणि झेड यामध्ये हा YZ प्लेन असेल आणि एक्स आणि झेड यामध्ये XZ किंवा ZX प्लेन, याला ZX प्लेन म्हणणार. प्लेन म्हणजे प्रतल, मराठीत प्रतल म्हणतात त्याला. प्लेन हा 2 डायमेन्शनच असतो. आपण एक बॉक्स जर कन्सिडर केला, एखादा खोका आपण कन्सिडर केला, बॉक्स कन्सिडर केला तर आपल्याला हे व्यवस्थित समजू शकेल. आता इथे बघा, फॉर द पॉईंट P XYZ, X coordinate, Y coordinate, Z coordinate, then the point of the intersection of all 3 planes is the origin. इथे दाखवलेलं आहे बघा. P पॉईंट इथे स्पेसमध्ये आहे, इथे दिलेले आहेत. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस असेल आणि हा झेड ॲक्सिस आहे. आता हा पॉईंट जो आहे तो स्पेसमध्ये आहे, त्याचे कॉर्डिनेट्स आहेत XYZ. आता इथे या OX वर ए पॉईंट जर घेतला आपण, OX जसं एक्स ॲक्सिसवर वाय कॉर्डिनेट 0 असतो त्याप्रमाणे एक्स ॲक्सिसवर वाय आणि झेड कॉर्डिनेट 0 असणार. म्हणजे पॉईंट काय मिळेल, फक्त एक्स व्हॅल्यूज असणार, x 0 0. त्यानंतर इथे वाय ॲक्सिसवर काय असेल, एक्स आणि झेड कॉर्डिनेट 0 असतील म्हणून पॉईंट जो आहे तो काय कसा येणार 0 y 0 वाय ॲक्सिसवर. अँड झेड ॲक्सिसवर एक्स आणि वाय कॉर्डिनेट 0 असतील तर तिथे पॉईंट कसं येणार 0 0 झेड. त्यानंतर या प्लेनमध्ये, प्लेन बघा, एक्स आणि झेड प्लेन म्हणजे हा पूर्ण प्लेन जो आहे तो सपाट भाग, यामध्ये फक्त आणि एक्स आणि वाय कन्सिडर होणार. झेड इथे आहे, तो येणारच नाही या प्लेनमध्ये म्हणून झेड काय येणार 0 येणार. म्हणजे या प्लेनमध्ये कॉर्डिनेट्स कसे असतील XY 0, त्याचे कॉर्डिनेट्स XY 0 असतील. त्यानंतर YZ प्लेनमध्ये एक्स 0 असणार, तिथे पॉईंट्स असतील 0 YZ असं लिहिता येईल. त्यानंतर ZX प्लेनमध्ये वाय कॉर्डिनेट 0 असेल म्हणजे पॉईंट असं लिहिणार x 0 z. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ पॉईंट्स इन द प्लेन ऑन x ॲक्सिस, ऑन y ॲक्सिस अँड ऑन z ॲक्सिस. पुन्हा XY प्लेन,
वाय झेड प्लेन आणि झेड एक्स प्लेन. आणि 0 ओ हा ओरिजिन असेल, त्याचे कोऑर्डिनेट्स 0 0 0 असतील. मग हे सगळं इथे आपल्याला लिहून दाखवलेलं आहे. सगळं वाचा, व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या. आता डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम द कॉर्डिनेट प्लेन्स. आता बघा पी पॉईंट जो आहे तो XY प्लेनपासून या एवढ्या डिस्टन्सवर आहे. पीएल म्हणजे तो इथे झेड कॉर्डिनेट दिसतो आपल्याला, तेवढं डिस्टन्स म्हणजे मॉड झेड असणार आहे. बघ इथे मॉड झेड येणार. नंतर डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम YZ प्लेन. YZ प्लेनपासून पीचा डिस्टन्स हा काय इथे, हा डिस्टन्स काय येणार, एक्स डिस्टन्स येणार. बघा याला पॅरलल हा एक्स डिस्टन्स दिसतो आपल्याला, म्हणून तो मॉड एक्स येणार. त्यानंतर डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम ZX प्लेन किंवा XZ प्लेन. आता डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम ZX प्लेन, या ZX प्लेनपासूनचा अंतर इथे काय येणार, मॉड वाय येणार. आता हा महत्त्वाचा आहे. डिस्टन्स ऑफ एनी पॉईंट फ्रॉम ओरिजिन. आपण डिस्टन्स फॉर्म्युला पाहिला आहे आपण स्ट्रेट लाईनमध्ये. काय डिस्टन्स फॉर्म्युला, इट इज अंडर रूट x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 - z1 ब्रॅकेट स्क्वेअर, असं ह्यामध्ये येणार. बघा इथे डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स इन स्पेस x2 - x1 किंवा इट इज अंडर रूट x1 - x2. एचे कॉर्डिनेट्स काय आहेत, x1 y1 z1 आणि बीचे कॉर्डिनेट्स x2 y2 z2 असतील. तर डिस्टन्स बिटवीन दीज टू पॉईंट्स is given by root of x1 - x2 bracket square plus y1 - y2 bracket square plus z1 - z2 bracket square. हे सगळं इथे आपल्याला पुन्हा सगळं एक्सप्लेनेशन आपल्याला दाखवलेलं आहे. टेबलमध्ये सगळे व्हॅल्यूज काढून दाखवलेले आहेत. डायग्रॅम बघा.